बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत गावाकडच्या काही महत्त्वाच्या 50 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात सुरुवात करूयात। पायाभूत सुविधांचे प्रकल्प वर्षानुवर्ष चालू न राहता तो प्रकल्प हाती घेतल्यानंतर 3 वर्षात पूर्णत्वास यायला हवेत असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेत। अजित पवार मुख्यमंत्री होईपर्यंत आता आपण गप्प बसायचं नाही असं आवाहन हसन मुश्रीफ यांनी कार्यकर्त्यांना केले। सांगलीमध्ये आयोजित केलेल्या पक्षाच्या मेळाव्यात मुश्रीफ बोलत होते। शेतकरी नेते रघुनाथ पाटील यांनी शेतकऱ्यांना अजब सल्ला दिलेला आहे। सरकारी अधिकाऱ्यांची तक्रार वरिष्ठांकडे करू नका, हे अधिकारी फक्त माराला भितात, त्यामुळे सरकारी अधिकाऱ्यांना मार द्या असा सल्ला दिल्यानं खळबळ माजली आहे। कल्याणमध्ये रविवारी भाजप पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमात भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी कल्याण डोंबिवली शहराच्या विकासाला लागलेलं ग्रहण सोडवायचं असेल तर कल्याण डोंबिवली पालिकेवर भाजपचा महापौर बसवा असं आवाहन भाजप कार्यकर्त्यांना केलं। हाच शब्दाचा धागा पकडून मनसेचे नेते राजू पाटील यांनी चव्हाणांना आव्हान दिलंय। त्यांच्या पापात भागीदार व्हायचं नसेल तर यापुढे या चांदबाईंची नावं घेऊन बोलला तर बरं होईल असंही आव्हान त्यांनी दिलं। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांच्या नांदेड येथील निवासस्थानी सांत्वनपर भेट दिली। गेल्या शुक्रवारी भास्करराव पाटील खतगावकर यांच्या पत्नी तथा अशोक चव्हाण यांच्या मोठ्या बहीण स्नेहलता पाटील खतगावकर यांचं निधन झालं होतं। यावेळी दिवंगत स्नेहलता पाटील खतगावकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करत त्यांनी श्रद्धांजली वाहिली। छत्रपती संभाजीनगरमध्ये महापालिकेकडून अतिक्रमण हटवण्याची मोहीम सुरू आहे। कालपासून सुरू असलेली कारवाई आज पण सुरू राहणार आहे। पोलीस आणि नागरिकांमध्ये झालेल्या बाचाबाचीमुळे काल दोघांना ताब्यात घेण्यात आलं होतं, त्यामुळे आज कारवाई दरम्यान तणाव वाढण्याचा अंदाज आहे आणि त्यामुळे आज पोलीस बंदोबस्तात वाढ करण्याची शक्यता आहे। अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या आवारात अंगणवाडी सेविका आणि मदतनीस कर्मचाऱ्यांनी ठिय्या आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली। पोषण ट्रॅकर ॲपद्वारे THR वाटप करताना फेशियल रिकॉग्निशन सिस्टममुळे निर्माण झालेला गोंधळ, निकृष्ट दर्जाचा आहार, वेतन श्रेणी, महागाई भत्ता आणि मानधन वाढीच्या प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेण्यात आली। यवतमध्ये जाळपोळ आणि दंगलीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी संपूर्ण दिवसभर जमावबंदीचे आदेश केले होते, मात्र या जमावबंदीचा आदेश काही प्रमाणात शिथिल करण्यात आलाय। सकाळी 6 ते रात्री 11 वाजेपर्यंत जमावबंदीचा आदेश शिथिल करण्यात आलाय। जिल्हाधिकारी जितेंद्र रुडी यांनी या प्रकरणी नवीन आदेश काढलाय। पुण्यातील नांदेड सिटी भागात पालिकेच्या जायका प्रकल्पाचं काम सुरू होतं। यावेळी मातीचा ढिगारा अंगावर पडल्यानं 4 कामगार ढिगाऱ्याखाली अडकले होते, त्यातील 3 वाचवण्यात यश आलं असून एकाचा दुर्दैवी मृत्यू झालाय। वर्धा जिल्ह्यातील खरांगडा आणि बांगडापूर परिसरात 5 वाघ रस्त्यावर मुक्त संचार करताना दिसून आले। ही धक्कादायक घटना स्थानिकांनी मोबाईलमध्ये कैद केली असून सोशल मीडियावर हा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल झालाय। या प्रकारामुळे ग्रामीण भागात भीतीचं वातावरण आहे। इंजिनिअरिंग अभ्यासक्रमाच्या पहिल्या गुणवत्ता यादीमध्ये महाविद्यालय मिळालेल्या 32,650 विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केलेले आहेत। त्यात पहिल्या फेरीत अर्ज गोठवलेल्या 15,852 विद्यार्थ्यांपैकी 15,710 विद्यार्थ्यांनी त्यांना वाटप केलेल्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतलाय। दुकानांवर मराठी पाट्या न लावणाऱ्या दुकानांवर महापालिकेकडून कारवाईचा बडगा सुरूच आहे। महापालिकेनं 3,133 दुकानं आस्थापनांवर कारवाई करत आतापर्यंत तब्बल 1,98,00,000 दंड वसूल केलाय। शिवाय नियम मोडणाऱ्या दुकानांवर दंडात्मक कारवाई तसंच न्यायालयीन प्रक्रियेला देखील सामोरं जावं लागणार आहे। ओपेक देशांनी कच्च्या तेलाचं उत्पादन दररोज 5.47 लाख बॅरलनं वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाची उपलब्धता वाढून पेट्रोल डिझेलसह पेट्रोलियम उत्पादनांच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे। राज्यातील महापालिकेच्या निवडणुका नवीन प्रभाग रचनेनुसारच होणार आहेत। सर्वोच्च न्यायालयानं 27% OBC आरक्षणानुसारच निवडणुका होणार असल्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केलंय। हेवे दावे संपवा आणि कामाला लागा, मनसे महापालिकेमध्ये 100% येणारच असं सांगत राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना पालिका निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या सूचना दिल्यात। भाजप खासदार निशिकांत दुबेंनी पुन्हा एकदा गरळ ओकली आहे। मुंबईमध्ये केवळ 30% लोकच मराठी बोलत असल्याचं वक्तव्य त्यांनी केलंय। दुबेंच्या वक्तव्यामुळे पुन्हा वाद होण्याची शक्यता आहे। मुंबईमध्ये मराठी आणि अमराठी वाद नसल्याचं वक्तव्य मुख्यमंत्री फडणवीसांनी केलेलं आहे, तर निशिकांत दुबेंनी कोणतीही वक्तव्य करून वादात पडू नये असा सल्ला फडणवीसांनी दुबेंना दिलाय। एखाद्या बंगल्यावर कोणी राहत असेल तर त्यांना कसं काढणार, मुख्यमंत्री आणि इतर मंडळी बंगल्यासंदर्भात निर्णय घेतील। धनंजय मुंडेंनी सातपुडा बंगला अद्याप न सोडल्याच्या मुद्द्यावरून छगन भुजबळांनी हे विधान केलं।
पुण्यातील हडपसर परिसरात पुन्हा एकदा कोयता गँगचा धुडगूस पाहायला मिळालाय। हडपसरमधील 17.5 नळी येथे टोळक्याकडून वाहनांसह दुकानांची तोडफोड करण्यात आली। हातात कोयते घेऊन परिसरात दहशत माजवणाऱ्यांचा पोलिसांकडून शोध घेतला जातोय। जळगाव एमआयडीसी मधील बॅटरी कंपनीतून धातूच्या प्लेट्स चोरी करणाऱ्या चोरट्यांना पोलिसांनी अटक केली आहे। या चोरट्यांकडून पोलिसांनी 327 किलो वजनाच्या धातूच्या प्लेट्ससह चोरीसाठी वापरलेली रिक्षा देखील जप्त केली आहे। जळगावमध्ये मंदिराचा कडी कोयंडा तोडून चोरट्यांनी चांदीच्या पादुका, देवाच्या मूर्त्या, दानपेटीतील रक्कम आणि इतर साहित्य लंपास केलं। एकाच रात्री 4 ठिकाणी दरोडा टाकल्यानं नागरिक देखील भयभीत झाले। या चोरट्यांकडे चॉपर, चाकू, तलवारी असल्याची माहिती नागरिकांनी दिली आहे। अहिल्यानगरातील मुख्य बाजारपेठेमध्ये असलेल्या एका नामांकित दुकानात चोरट्यांनी डल्ला मारला। दरोड्यामध्ये लाखोंचा ऐवज लंपास करून दुकानातील कपडे आणि रोख रक्कम पळवलेली आहे। चोरीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्यानं आरोपींचा शोध घेतला जातोय। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा भारतावर निशाणा साधला। ट्रम्प यांनी आपल्या ट्रूथ सोशल मीडिया पोस्टद्वारे आरोप केलाय की भारत रशियाकडून मोठ्या प्रमाणात कच्चं तेल खरेदी करत असून त्यातील बरेचसे तेल नफा कमवण्यासाठी आंतरराष्ट्रीय बाजारात विकत आहे। रशियाला मदत करणारी ही कृती पाहता मी भारतावरील टॅरिफमध्ये आणखी वाढ करणार आहे, असा इशारा त्यांनी दिलाय। GTRI या संशोधन संस्थेच्या अहवालानुसार अमेरिकेनं भारतीय वस्तूंवर 25% टॅरिफ लावल्यानं भारताकडून अमेरिकेला होणाऱ्या निर्यातीमध्ये 2025-26 मध्ये 30% म्हणजे 5.5 लाख कोटी रुपयांची घट होऊ शकते आणि यामुळे वस्त्र, झिंगे, दागिने किंवा धातूंच्या निर्यातीवर परिणाम होणार आहे। भारतानं ओव्हल कसोटीमध्ये इंग्लंडवर 6 धावांनी थरारक विजय प्राप्त केलाय। या विजयासाठी टीम इंडियानं 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेत 2-2 अशी बरोबरी साधली। युवा कर्णधार शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या युवा भारतीय संघानं जे करून दाखवलंय ते भल्या दिग्गजांना देखील जमलं नव्हतं। पाहूयात। टीम इंडियाचा रोमहर्षक विजय, ओव्हल कसोटीत इंग्लंडला लोळवलं, यंग ब्रिगेडची दिमागदार कामगिरी। इंग्लंड विरोधातील ओव्हल कसोटीत भारतानं सनसनाटी विजय मिळवलाय। इंग्लंडला विजयासाठी हव्या होत्या 7 धावा, तर भारताला विजयासाठी अवघ्या एका विकेटची गरज होती। अशा रंगतदार स्थितीमध्ये हा सामना आलेला असताना भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजनं गस ॲटकिन्सनला यॉर्कर टाकला, त्याची दांडी उडवली आणि शुभमन गिलच्या नेतृत्वातल्या टीम इंडियानं इतिहास घडवला। पाचव्या आणि शेवटच्या कसोटीत विजयासाठी 374 धावांचं आव्हान देत भारत मैदानात उतरला। हॅरी ब्रूक आणि जो रूटच्या शतकांच्या जोरावर इंग्लंड सहज विजय मिळवणार अशी चिन्ह दिसत होती। मात्र हॅरी ब्रूक आणि जो रूट बाद झाल्यानंतर टीम इंडियाच्या गोलंदाजांनी जोरदार कमबॅक केलं। शेवटच्या दिवशी इंग्लंडला विजयासाठी 35 धावांची आवश्यकता, तर भारताला 4 विकेटची असं समीकरण होतं। प्रत्येक चेंडू गणिक सामन्याचं पारडं दोलायमान होत होतं। अशा कठीण परिस्थितीत मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णानं भेदक मारा करत इंग्लंडच्या तोंडातला विजयाचा घास काढून घेतला। भारतीय गोलंदाजांनी जॅमी स्मिथ, ओव्हरटन आणि जोश टंगला तंबूचा रस्ता दाखवला। अखेर गस ॲटकिन्सनच्या साथीला जायबंदी असलेला क्रिस वोक्स सुद्धा मैदानात उतरला। विजयासाठी अवघ्या 7 धावा हव्या असताना मोहम्मद सिराजच्या एका चेंडूनं कमाल केली। सिराजनं ॲटकिन्सनची विकेट घेत भारताला दिमागदार विजय मिळवून दिला आणि एकच जल्लोष झाला। या विजयासोबत भारतानं 5 सामन्यांच्या मालिकेत 2-2 अशी बरोबरी साधली। दुसऱ्या डावात 5 विकेट घेत भारताच्या विजयाचा मार्ग प्रशस्त करणाऱ्या मोहम्मद सिराजला सामनावीराचा पुरस्कार देऊन गौरवलं गेलं। विराट कोहली, रोहित शर्माच्या अनुपस्थित शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाच्या यंग ब्रिगेडनं इंग्लंडच्या भूमीत दिमागदार कामगिरी करत क्रिकेट रसिकांची मनं जिंकली आहेत। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात। साताऱ्याच्या वाईतील अनधिकृत दगडखाण आणि स्टोन क्रशर विरोधात महिलांनी मोर्चा काढला। वाई गावातील ग्रामस्थांनी सातारा ते मंत्रालय असा तब्बल 230 किलोमीटर पायी मोर्चा काढत मुंबईच्या वेशीवर पोहोचले।
पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या वक्तव्याचा ग्रामपंचायत अधिकारी संघटनेनं तीव्र निषेध केलाय. आमगावात काळी फीत लावून आंदोलन करण्यात आलं. वक्तव्याबाबत माफी मागण्याची मागणी यावेळी करण्यात आली. माफी न मागितल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय. परभणीमध्ये मेघना बोर्डीकरांविरोधात ग्रामसेवकांनी कामबंद आंदोलन केलं. ग्रामसेवकाला कानाखाली लगावण्याचं वक्तव्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आलं. दरम्यान मोठ्या संख्येनं ग्रामसेवकांनी आंदोलनामध्ये सहभाग घेतला. नांदेडच्या धनेगाव परिसरात उभारण्यात येणाऱ्या खासगी कंपनीच्या टॉवरला स्थानिक नागरिकांनी विरोध केला. परवानगी न घेता टॉवरची उभारणी होत असल्याचा आरोप करण्यात आला. यावेळी नागरिकांनी आंदोलन करत काम थांबवण्याची मागणी केली. वाशिमच्या घोणसर ते रिसोड रस्त्यावर डांबरीकरणासाठी नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केलं. वारंवार तक्रार करून देखील दखल न घेतल्याचा आरोप करण्यात आलाय. दरम्यान तातडीनं डांबरीकरण करण्याची मागणी करण्यात आली आहे. यवतमाळच्या वडकीमध्ये लखीराम महाराजांची पदयात्रा पोहोचली. यावेळी ग्रामस्थांनी पदयात्रेचं जल्लोषात स्वागत केलं. लखीराम महाराज कन्याकुमारी ते अयोध्या पायदळ यात्रा करतायत. वाशिमच्या मंत्री पार्क गणेशोत्सव मंडळाच्या वतीनं शाडूमाती गणेश मूर्ती कार्यशाळेचं आयोजन केलंय. 5वी ते 10वीतील 350 विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेत शाडूच्या मातीच्या गणेश मूर्ती बनवल्यात आणि या सर्व गणेश मूर्तींमध्ये विविध झाडांच्या बिया टाकण्यात आलेल्या आहेत. गणेश मूर्तींच्या विसर्जनानंतर त्यापासून झाडं उगवणार आहेत. कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कॉन्क्रीट रस्त्याचं भूमिपूजन करण्यात आलं. आमदार किसन कथोरे यांच्या उपस्थितीमध्ये भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. दरम्यान कल्याण जिल्हा होत नाही तोपर्यंत गप्प बसणार नसल्याचं ते म्हटलं. पुणे जिल्ह्याच्या दौंड तालुक्यातील यवत गावात सलग चौथ्या दिवशी जमावबंदी लागू आहे. सलग चौथ्या दिवशी यवत शहरामध्ये कडकडीत बंद पाहायला मिळाला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं हिंगोलीमध्ये भव्य स्वागत करण्यात आलं. हिंगोलीतील कावड यात्रेमध्ये एकनाथ शिंदे सहभागी झाले होते. भिवंडीमध्ये गणेशोत्सव मंडळांना पारितोषिक वितरण समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी धामणकर नाका सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानं प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. या स्पर्धेमध्ये 161 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचं निरीक्षण समितीच्या वतीनं सर्वेक्षण करण्यात आलं होतं. माळशिरस तालुक्यामध्ये होला समाज संकल्प मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी राम सातपुते, रणजित मोहिते पाटील आणि उत्तमराव जानकर यांच्या या कार्यक्रमात एकत्र दिसले. अकोला जिल्ह्यामध्ये सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जनतेच्या सुरक्षिततेसाठी अकोला पोलीस दलातर्फे ऑपरेशन प्रहार राबवण्यात येत आहे. सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या 98 जणांवर पोलिसांनी कारवाई केली आहे तर 2 जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आलाय. मंचर